बातमी आहे एका दीर्घायुषी आजींची। त्यांचं वय ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल। वेळगावच्या जिजाबाईंनी वयाची 120 वर्ष पूर्ण केली आहेत, मात्र एवढ्या वर्षात त्यांना एकदाही आजारी तर पडलेले नाहीयेत की औषध उपचार त्यांनी घेतला नाहीये। आपली अनोखी जीवनशैली हेच त्यांच्या उत्तम आरोग्यामागचं रहस्य आहे। जिजाबाई राठोड वय अवघं 120 वर्ष। खेड तालुक्याच्या वेरळ गावात राहणाऱ्या जिजाबाई अजूनही रोज 2 किलोमीटर पायी चालतात। सगळी दैनंदिन कामं त्या स्वतःच करतात। गेल्या 120 वर्षात आजारपण म्हणजे काय हे तर त्यांना ठाऊकच नाहीये। जिजाबाईंच्या या निरोगी दीर्घायुष्याचं गुपित त्यांचा आहार आणि त्यांची जीवनशैली त्यांच्याच तोंडून ऐकूयात। जिजाबाईंच्या या विक्रमी वयाची नोंद आता त्यांच्या आधार कार्डवरही नोंदवली गेली आहे। जिजाबाईंनी आयुष्यभर मोलमजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण केलं, त्यामुळे आजही त्यांना घरकामाची सवय आहे। जिजाबाईंचं कुटुंब मोठं आहे। त्यांच्या 10 मुलांपैकी 5 मुलं हयात आहेत। त्यांचे नातू आणि पणतूंची सुद्धा आता लग्न झाली आहेत। जेवण भाकरी आणि भात शक्कर एवढा शक्कर भाजी कोणच खायची कोणी खाऊ नये। पाला भाजी कांदा भाजी खाऊ नये, जामन खाऊन सुद्धा खाण्यामध्ये म्हणजे त्यांचं भाकरी आणि दही दूध आणि आपलं पालाभाजी आणली जेवण सगळा। तिखट वगैरे काय लागत नाही। खरं म्हणजे ते कडुलिंब असतो ना, घाटावर कडुलिंबाच्या पाला लय खायची। त्याचा रस करून वाटून त्याचा रस काढायची, एक एक वाटी रस प्यायची। खाण्यास पहिल्यापासून ती अण्णीच खाते, अजून आता नाही। आमचा भाऊ जन्माला झाल्यापासून ती अण्णीच खाते। त्याचा काय देवाचा आहे कसला आहे काय समजत नाही। दीर्घायुष्य म्हणजे नेमकं काय आणि आरोग्य नेमकं काय हे या 120 वर्षाच्या राठोड आजींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते। आज त्यांचं वय 120 आहे, तरीसुद्धा त्या चालतात फिरतात आणि त्यांना दवाखाना काय असतो हे देखील माहीत नाही। आजचं धकाधकीचं जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे शहरातल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय, पण खेडच्या जिजाबाई मात्र याला अपवाद ठरलेत। या 120 वर्षांच्या चिरतरुणाजीला न्यूज 18 लोकमतचा सलाम। चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खेड। बातमी औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। एका किरकोळ वादातून माणुसकीला काळीमा फासण्यात आलाय। बघूयात नेमकं असं घडलं तरी काय। महिलेचा हा हंबरडा म्हणजे स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या हैवानांविरोधातला आक्रोश आहे। औरंगाबादेत किरकोळ जमिनीच्या वादातून चक्क महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली। विवस्त्र महिलेला ग्रामस्थांनी झाकण्याचा प्रयत्न केला, मात्र लाज विकून खाल्लेल्या आरोपींनी ग्रामस्थांना पिटाळून लावलं। माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, मला म्हणते तू चालल्या जा इथे, आईला सांभाळू नको, हे आमच्या नावावर करून द्या आणि तुम्ही चालल्या जा इथे। नाही कधी गेल्या तर आम्ही पैसे देऊन तुमच्यावर काय काय करू तर मग तुम्हाला काही सांगू शकत नाही आम्ही। मग ते एवढीच विनंती सर, तुम्ही मला न्याय द्या बस। त्याच्यावर आणि मी पोलीस स्टेशन मध्ये गेले, माझा काही अर्ज घेतला नाही सर त्याने। पीडित महिलेच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे। आरोपींचा नातेवाईक पोलिसात असल्यानं अद्याप या हैवानांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय। मारेल आम्हाला चुलते, तलाठी चुलता मारेल, मला मारेल, आईला मारेल, बापाला मारेल। मारत आली ना दादा, मला साहेब मारत आली ना। मला मुलगा नव्हता ना, तोंडाला कुत्र्यानं रगत पिलं माझं। होमगार्ड पदावर कामाला असलेल्या पीडितेला माणुसकीच्या सर्व पातळ्या सोडून मारहाण करण्यात आली आहे। पोलीस तपासात प्रकरणाचं अंतिम सत्य समोर येईलच, मात्र पैसा आणि संपत्तीचा हव्यास माणसाला कोणत्या नीच पातळीवर नेईल याचं हे जिवंत उदाहरण आहे। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। ब्रेकनंतर यानंतर बघूयात मध्यवर्ती पुण्यात वाड्यात राहणाऱ्या
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी की हजारो भाडेकरूंना मोफत घरं मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। जुन्या भाडेकरूंना याचा फायदा होणार आहे। भाडेकरूंना मोफत घर मिळत असताना घर मालकांनाही त्याचा भुर्दंड बसणार नाहीये। पाहूयात हा रिपोर्ट। जुने वाडे आणि इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महाराष्ट्र सरकारनं नवा GR काढलाय। जुन्या वाड्यांचा विकास करताना 1.5 FSI मिळणार आहे। तसंच भाडेकरूंना किमान 300 चौरस फुटांचं घर मोफत मिळणार आहे। पुण्यात पेठेमधील जुनेवाडा आणि उपनगरातील 30 वर्षांहून जुन्या इमारतींची संख्या आहे 5000हून अधिक। पण या जुन्या घरांचा पुनर्विकास रखडला होता। याला 2 मुख्य कारणं होती। पहिलं कारण म्हणजे 6 मीटर रुंदीच्या रस्त्यावर TDR चढवता येत नव्हता आणि दुसरं कारण भाडेकरूंना घर दिल्यानंतर प्रचलित FSI नुसार घर मालकांना फारशी जागा शिल्लक राहत नव्हती। आता या दोन्ही अटी रद्द करण्यात आल्यात। भाडेकरूंच्या पुनर्वसनात जी आडकाठी या संदर्भात रस्त्यांच्या रोडविड्थमुळे जी काही आडकाठी येत होती त्याची कॅप आज प्रशासनाने शासनाने महापालिका प्रशासनाला लेखी स्वरूपात देऊन काढून टाकली आहे आणि त्यातनं एक मोठा दिलासा सगळ्या भाडेकरूंना या ठिकाणी मिळाला आहे। पाहुयात या शासन आदेशात नेमकं काय म्हटलंय। जुन्या वाड्यांचा विकास करताना 1.5 FSI मिळणार। भाडेकरूंना दिलेल्या जागेच्या 1.5 पट बांधकाम करता येणार। 300 चौरस फुटापेक्षा कमी जागा असली तरी भाडेकरूंना 300 चौरस फुटांचंच घर मिळणार। 300 चौरस फुटांपेक्षा कितीही जास्त जागा असली तरी 370 चौरस फुटांचं घर मिळणार। 6 मीटर रुंद रस्त्यावर 9 मीटर रस्त्याचा FSI मिळणार। बांधकाम व्यावसायिकांकडूनही या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। जे वाडे मोडकळीला आलेले आहेत अशा वाड्यांमधले जे विकसन थांबलेलं होतं ते निश्चित आता चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। कारण याच्यामध्ये विकसकाला देखील भाडेकरूंना 300 स्क्वेअर फीटचं घर आणि विकसकाला 150 स्क्वेअर फीट अशी ही प्रोव्हिजन ठेवलेली आहे। भाजप नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारनं या संदर्भात शासनादेश दिलेत। आता गरज आहे ती भाडेकरू आणि घर मालकांनी एकत्र येण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।